आईस्क्रीमचा मला मोठा करत पेंटू चटणी सांगितलेलं आहे आपल्याला. प्रीतम प्रीतम या इथनं डायरेक्ट ती बॉडी पाण्यात टाकली जायची. नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण आज निघालो एका नवीन लोकेशनवरती. थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल आपलं लोकेशन काय असणार आहे. आपण त्या लोकेशनवरती चाललो आहे. मी आत्ता घरनं ओतूरला निघालो आहे आणि आपली जी गँग आहे ती आपली वाट पाहते ओतूरमध्ये. तर पाहूयात कोण कोण आहे आपल्यासोबत आणि हा ब्लॉग कंटिन्यू करूयात. मला 10 मिनटं झालेत लोकेशनवरती येऊन, पण एकही पोरगा अजून आलेला नाहीये. अजून आताशी घरनं निघताय. 10 मिनटं वेट केल्यानंतर पोर आलेली आहे आणि आता आपण निघणार आहे. आपल्याला बाय करायला आले डायरेक्ट रायगड पोलीस मधनं सिद्धेश भाऊ बोराडे. मित्रांनो, 5 मिनिटं वेट करून आहे ना 10 मिनिटांनी पोर आलेली आहे. आता काय सांगायचं, आता नको नको झाली. दरवेळेस मी सगळ्यांना उशीर करतो, पण आज यांनी मला त्रास दिलेला आहे. मित्रांनो, प्रीतम शेट डुलू डुलू चाललेले. प्रीतम सरांची एंट्री झालेली आहे. प्रीतम शेट आलेले आहेत. चला चला मित्रांनो, अजून एक माणूस ऍड झालेला आहे. आता पुढच्या माणसाला आपण घेणार आहे. मित्रांनो, आईस्क्रीम खायची होती पण दुकानच बंद झाली. पाहू आळे पाट्यावरती काही भेटतंय का आपल्याला. 5व्या माणसाचं आगमन झालेलं आहे. सर, काय घ्यायचं तुम्हाला? एवढी खरेदी केली मित्रांनो. प्रीतम चटणी आहे, आपल्याला खर्च सांगितलेला आहे. आईस्क्रीमचा मला मोठा खर्च पेंटू चटणी सांगितलेला आहे आपल्याला. आता आपण आईस्क्रीम एन्जॉय करून पुढच्या मार्गाला निघूयात. मित्रांनो, थोडस ड्राईव्ह केल्यानंतर आता मला कंटाळा आलेला आहे आणि मी पाठी येऊन बसलेलो आहे. आता 15 किलोमीटर गाडी चालून मला कंटाळा आलेला आहे. आता गाडी अशी चालवणार आहे. थोड्या वेळाने आशूला झोप आली तर मी घेईलच. आता थोडीशी आशूला म्हटलं चालू द्यावी म्हणून आशूला चालून देतोय. बाकी काय नाही. प्रतीक शेठ, काय नाही तुमचं? याची पत्त्याची सावली येत होती मधी मगाशी. आशू शेटला गाडी चालवतात. आशू दादा व्यवस्थित गाडी चालवा. आशू दा माग बघा, नका बघू. मागे नको बघू, पुढेच बघ बाळा. आला जास्त प्रीतम प्रीतम. मित्रांनो, आपण आलो एक टोल नाक्यावरती. पण आता आपलं जे पेटीएमचं फास्टॅग आहे ते बॅन झालंय. आम्हाला आता इथं आल्यावर कळतंय. आता काय, जो टोल आहे आपल्याला डबल द्यावा लागेल. 105 रुपये टोल आहे. आता तो 210 रुपये द्यावा लागेल. मित्रांनो, आपण लोकेशनच्या जवळजवळ आलेलो आहे. पण ज्या लोकेशनवरती आपल्याला जायचं आहे ते लोकेशन ओपन होणार आहे 6:30 वाजता. मग आपला असा प्लॅन ठरला आहे, घृष्णेश्वराचं जे ज्योतिर्लिंग आहे ते ऑन द स्पॉटच आहे. मग आपण जायच्या आधी त्या लोकेशनवरती जाऊन दर्शन घेऊन मग आपण आपल्या लोकेशनवरती पुढे जाणार आहे. आपण आत्ता ऑन द वे थांबलो एका ठिकाणी, कारण की ट्रेन क्रॉस होती त्याच्यामुळं थांबलेलो आपण. तर बघूयात आता कधी ट्रेन क्रॉस करते, त्याच्यानंतर आपण आपला प्रवास चालू करूयात परत. येऊ दे ट्रेन, येऊ दे येऊ दे. मित्रांनो, आपण घृष्णेश्वर मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आता.
पण मंदिर खोलण्यासाठी अजून 15 मिनटं टाईम आहे. मित्रांनो, आपण मंदिराच्या आत आलेलो आहे. मोबाईलला काही परमिशन नाही आहे, सांगता येत नाही कुठपर्यंत फुटेज काढता येईल, पण आपण थोडं थोडं काढण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण की सकाळी मंदिरात कोणीच नाही आहे. मित्रांनो, आपलं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. मी आयुष्यात फर्स्ट टाईम कोणत्या ज्योतिर्लिंगाला आहे ना टच केलेलं आहे. एकदम असं मस्त दर्शन झाले आणि आता दर्शन करून आपण बाहेर आलेलो आहे. अजून पण आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणचं लोकेशन चालू व्हायला 15 मिनटं आहे, पण अजून काही कुठं उजेड वगैरे झालेलं नाही. अजून चंद्रच दिसतोय, तुम्हाला दिसतोय का नाही माहीत नाही, दिसत असेल थोडा थोडा. आपण आता चहा वगैरे पिऊन थोडा वेळ टाइमपास करून त्या डायरेक्शनला निघणार आहे. मित्रांनो, दर्शन घेऊन आता आपण देवगिरीच्या दिशेने निघालोय आणि आपल्या बाजूला सुंदर असा सनराईज आहे, तुम्ही पाहू शकता त्याचे दृश्य. मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या तिथं आलेलो आहे आणि ही पाहू शकता तुम्ही किल्ल्याची कमान. आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये एंटर केलेली आहे आणि आपल्याला किल्ल्याच्या तिथली एक वाडी लागलेली आहे. त्या वाडीचं नाव काय आहे ते आपल्याला माहित नाही, कळलं आपल्याला. मित्रांनो, आपण आता आलोय किल्ल्याच्या पायथ्याशी आणि सकाळी आल्या आल्या आपल्याला सुंदर असं मोरांचं दृश्य दिसलेलं आहे. हा पाहू शकता तुम्ही, सुंदर असा अभेद्य किल्ला. मित्रांनो, आपण किल्ल्याच्या इथं आलेलो आहे. आता किल्ल्याच्या इथं आल्यानंतर एंट्रन्सला तिकीट घर आहे. तर तिकीट घरापाशी आल्यानंतर आपल्याला ऑनलाईन तिकीट बुक करावं लागतं. 100 रुपये लागलेत आम्हाला 5 जणांसाठी. आता मी तिकीटच बुक करतोय. किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर आपण तिकीट काढून तिथे पुढे आलो. तिथं आपल्याला हा फलक दिसतो, त्याच्यावरती आपल्याला पूर्ण किल्ल्याची माहिती दिलेली आहे. कोणत्या दरवाजापाशी जायला किती वेळ लागतो आणि पूर्ण फोर्टचं ट्रेक करण्यासाठी किती वेळ लागतो ते सगळं दिलेलं आहे याच्यावरती. किल्ल्याच्या स्टार्टिंगला जो दरवाजा लागतो, जो आपल्या पाठीमागे, त्या दरवाजाचं नाव अंबरकोट आहे. त्या अंबरकोटमधून आपण आता किल्ल्यात एंट्री करणार आहे. किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला मोठा दरवाजा पाहायला भेटतो. त्या दरवाजावरती मोठे खिळे लावलेले. त्या खिळ्यांचा उपयोग जे काही आपल्या सैन्यामध्ये हत्ती असतात त्या हत्तींनी धडक मारून हे दरवाजे तोडू नये म्हणून हे खिळे लावले गेले होते. पण त्याच्यावरती पण त्यांनी आयडिया काढलेली, आपले जे उंट आहे ते उंट ह्या दरवाजाला लावले जायचे आणि हत्ती, कारण की राजाचा प्रिय प्राणी असायचा, दरवाजा तोडण्यासाठी दरवाजावर पहिले उंट लावले जायचे आणि त्या उंटांना धडक देऊन हे दरवाजे तोडले जायचे. हा किल्ला यादवांनी बांधलेला 11व्या शतकात. हा किल्ला बांधण्यासाठी जवळजवळ 200 वर्ष लागलेली. 200 वर्ष या किल्ल्याचं काम चाललेलं. आपण आता किल्ल्याच्या एंट्री केलेली आहे. किल्ल्याचा हा मेन दरवाजा आहे, ह्याला अंबरकोट असं म्हणतात. किल्ल्याचं पुढं हे कन्स्ट्रक्शन पाहू शकता, पूर्ण राऊंडेड पद्धतीने. जरी शत्रू इकडनं एंट्री केली शत्रूने, तरी शत्रूला येताना इकडं बाहेर यावं लागतं. बाहेर आल्यानंतर शत्रूची पूर्ण एंट्रन्स सरळ होतो आणि शत्रू डायरेक्ट समोरनं दिसला जातो. त्या समोरनं शत्रू दिसल्यावर डायरेक्ट सैन्य पूर्ण वारा करायचं.
मित्रांनो पुढे आल्यानंतर आपल्याला ज्या पुरातत्व खात्याने ना त्या तोफा आहे, त्या तोफांचं संग्रहण केलेलं आहे इथं पूर्ण आपल्याला पाहण्यासाठी. ज्या तोफा आहे ह्या अर्धवट अवस्थेत होत्या. पुरातत्व खात्याने त्याचं खालचं स्टँड वगैरे सगळं बनवलेलं आहे. तिथं पुढं पाहू शकता तुम्ही, इथं तोफा ठेवलेल्या आहे पूर्ण. आणि तिथं पाठीमागं आपल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला आहे, जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणचं आपल्याला चित्र पाहायला भेटतं. त्याच्या शेजारी जो रायगडावरचा राजदरबार आहे त्याचं पिक्चर तिथे लावलेलं आहे. मेन दरवाज्यातनं पुढे आल्यानंतर आपल्याला 2 दरवाजे लागतात. एक ह्या बाजूला आहे आणि दुसरा या बाजूला आहे. शत्रूला वाटायचं का 2 दरवाजे, त्याच्यामुळं जे काही सैन्य होतं ते विभागलं जायचं, 2 तुकड्या व्हायच्या त्याच्या. एक सैन्य तो दरवाजा फोडायला जायचं आणि एक सैन्य हे दरवाजा फोडायला जायचं. पण ह्या दरवाजा मागचं लॉजिक हे का हा दरवाजा डायरेक्ट आपल्याला किल्ल्याच्या बाहेर घेऊन जातो. पुढे आल्यानंतर आपल्याला हा दरवाजा पाहायला भेटतो. या दरवाजाचं नाव आहे महाकोट. आणि इथं तुम्हाला पाहायला भेटते हत्ती. त्या हत्तींच्या पायांमध्ये बेड्या टाकलेल्या आहे. त्याचा मिनिंग असं होतो का तुम्ही किती पण सैन्य घेऊन आला तरी आमच्या पुढे तुम्ही कमीच आहे, असा याचा मिनिंग होता. मित्रांनो ह्या ज्या तुम्हाला दिसत आहे यांना दिवड्या म्हणायचे. या जे इथं सैन्य होतं त्यांना राहण्यासाठी इथं त्या दिवड्या उभारलेल्या होत्या. त्या दरवाज्यातनं पुढे आल्यानंतर आपल्याला इकडच्या साईडला एक जागा दिसती आणि इकडं दिसतं ओपन स्पेस. 1.5 किलोमीटर पर्यंत आपल्याला लांब असा ओपन स्पेस आहे. आणि त्या स्पेस मधनं गेल्यानंतर आपण मोकळा असल्यामुळे या साईडला जाऊ, पण 1.5 किलोमीटर पर्यंत या समोर गेल्यानंतर या साईडला खंदक आहे आणि तिकडे रोड नाही, तिकडे समतो रोड. शत्रूला वाटायचं का या साईडला दरवाजा आहे, त्याच्यामुळे शत्रू या साईडला जायचा आणि तिकडनं दमून खमून आल्यानंतर शत्रू इथं या भागात यायचा परत आणि त्या शत्रूवरती वरनं वारा केला जायचा आणि इथं अर्ध सैन्य संपवलं जायचं. किल्ल्याच्या वरनं पाहणी करण्यासाठी हा वॉच टॉवर बांधला जायचा. त्या वॉच टॉवर पासून पुढे आल्यानंतर आपल्याला 2 दरवाजे दिसतात, जो की एक मेन दरवाजाकडे जातो आणि एक या दिशेने दरवाजा आहे. शत्रूला वाटायचं का इकडच्या साईडला किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे, पण हा जो रोड आहे तो आपल्याला पूर्ण किल्ल्याच्या बाहेर घेऊन जातो. तुम्ही पाहू शकता हा रोड आल्यानंतर डायरेक्ट पूर्ण किल्ल्याच्या बाहेर येतो. त्या दरवाज्यातनं पुढे आल्यानंतर आपल्याला इकडं विहीर पाहायला भेटती. त्या विहिरीचं नाव आहे सरस्वती बावडी म्हणून. त्या विहिरीचं पूर्ण किल्ल्यासाठी पिण्यासाठी यूज केला जायचा. तुम्ही पाहू शकता जी बावडी आहे, जी विहीर आहे, ती विहीर ही पूर्ण दगडात बांधकाम होतं, पण ती तुटल्यामुळे आता पुरातत्व विभागाने नवीन बांधकाम करून ती केलेली आहे. आता तुम्हाला जे व्हाईट दगड दिसत आहे हे सगळं नवीन कन्स्ट्रक्शन आहे. आणि या बावडीच्या तळापर्यंत जाण्यासाठी पूर्ण पायऱ्यांनी स्ट्रक्चर बनवलेलं आहे. मित्रांनो वरती आल्यानंतर आपल्याला हा हत्ती हौद म्हणून दिसतो, पण या हौदात आपल्याला पाहिल्यानंतर याला 4 खाली तलावात उतरण्यासाठी 4 दरवाजे दिलेले. माझ्या माहितीनुसार प्रत्येक किल्ल्यावरती हत्ती हौद हा असतोच, पण मला वाटत नाही हा हौद हत्तींना पाणी पिण्यासाठी वगैरे यूज केला जात असेल, कारण की यात हत्तींना जाण्यासाठी काही जागा वगैरे दिसत नाही. बहुधा याचा उपयोग येथील लोकांना पाणी वगैरे पिण्यासाठी केला जात असेल. तुम्ही हे भारत मातेचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोर तुम्ही पाहू शकता मंदिराचे अवशेष आहे, जे की ब्लॉक्स आणि खांब पाहू शकता. ह्या ब्लॉक्सचा वरती मंडपावरती उपयोग केला जायचा, जे की पोल अटॅच केले जायचे साईडचे कॉर्नर. आणि हे खांब पाहू शकता, ते खांब त्याच्या खाली लागले जायचे. तुम्ही आतमध्ये आता आपण मंदिरात जाऊन त्या खांबांचा कसा यूज केला जायचा ते पाहणार आहे. तर आपण आता मंदिरात एंट्री करतोय. मित्रांनो आपण जे बाहेर अवशेष पाहिलेले त्या अवशेषांनी हा पूर्ण मंडप झाकला गेलेला होता, पण ते आता नाही येत आता इथं. आणि हे जे मंदिर दिसतंय तुम्हाला हे पहिलं जैन मंदिर असायचं, पण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ह्या मंदिराचं कन्वर्जन भारत मातामध्ये झाले
आणि आता इथं भारत मातेचं मंदिर आहे इथं. मित्रांनो, किल्ल्यावरती आल्यानंतर आहे ना आपल्याला असे खालीवरती दगड पाहायला भेटतात रस्त्यात. त्याच्या मागचं कारण हे असं होतं, शत्रू पळत आल्यानंतर शत्रूचा पाय अडकून मुरगळून शत्रू तिथंच थांबावा यासाठी या दगडांचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने केलेलं होतं. आणि तिथनं पाय मुरगळून इथं जे बांधलेलं आहे कोट्या, त्याच्यातनं आपले सैन्य त्यांच्यावरती मारा करायचे. पुढे आल्यानंतर आपल्याला किल्ल्यावरती एक संग्रहालय भेटतं, ओपन एअर कॅनन गॅलरी म्हणून आहे. तिथं गडावरच्या जेवढ्या काही तोफा होत्या त्यांचा पूर्ण संग्रह इथं करून ठेवलेला आहे आणि त्या अशा वेल मेंटेन मध्ये ठेवलेल्या आहे पुरातत्व विभागाने. मित्रांनो, तिथनं पुढे आल्यानंतर आपल्याला हे हेमाडपंथी मंदिर पाहायला भेटतं. त्या मंदिराचं स्ट्रक्चर खूप मस्त आहे. सगळे पोल पाहायला भेटतील तुम्हाला. आणि आतमध्ये आल्यानंतर इथं छोटीशी मूर्ती ठेवायची जागा आहे, पण सध्या काय तिथं मूर्ती वगैरे नाहीये. पुढे आल्यावरती आपल्याला खंदकांच्या पाठी तिसरा दरवाजा लागतो. या दरवाजाचं नाव आहे काळाकोट. मित्रांनो, काळाकोट मधनं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला 2 दरवाजे पाहायला भेटतात. या साईडला आपला किल्ला आहे, त्याच्यामुळे शत्रूंना वाटायचं या साईडला आपल्याला जायचे. ते हे दरवाजा तोडायचे, पण या दरवाजा मागं सैन्य लपलेलं असायचं. तो दरवाजा तोडल्यानंतर या सैन्य त्यांच्यावर हल्ला करायचं, पण त्याच्यातनं जे वाचतील ते या साईडला जायचे. या साईडला मेन ऍक्च्युअल दरवाजा आहे, जो की आपल्याला किल्ल्यावरती घेऊन जातो. मित्रांनो, त्या दरवाजापासून जे उरलेलं सैन्य आहे ते ह्या दरवाजातनं आत यायचं आणि दमल्यामुळं त्यांना तहान लागायची आणि ते हे देवडीत पाणी प्यायण्यासाठी जायचे. पण सैनिक आहे ना, याच्यात पहिले विष मिळवून ठेवायचे. त्यातनं जो वाचून जो येईल तो इथं पाणी पिऊन त्याच्यानंतर या विषानंतर त्याचा प्राण जायचा. माझ्या समोर पाहू शकता तुम्ही, हा चिनी महाल आहे. या चिनी महालाचं वैशिष्ट्य असे, हा पूर्ण निळ्या, आकाशी आणि पिवळ्या या टाईल्स मध्ये बनवलेला आहे. या चिनी महालात आहे ना 2 मजली, हा 2 विभागात केलेला आहे, खाली आणि वरती. या महालाचं वैशिष्ट्य असे, जो औरंगजेबाचा कुतुबशाही शासक होता त्या शासकाचा मृत्यू होईपर्यंत त्याला या चिनी महालात कैद करून ठेवलेलं. आपण आता चाललेलो आहे, इथं तोफ ठेवलेली आहे. त्या तोफेला मेंढक तोफ म्हणतात. या तोफेचं वजन जवळजवळ 14 टन आहे आणि हिची जी मारक क्षमता आहे ही 8 किलोमीटर पर्यंत होती. आणि ही जी तोफ आहे ही 180 डिग्री पर्यंत फिरायची. बाकीच्या ज्या तोफ आहे त्या 360 डिग्रीत फिरतात, पण ही 180 डिग्री फिरायची. याचं कारण असं का, जे शत्रू आहे ही आपलीच तोफ आपल्या किल्ल्यावरती दादून आपल्या मारा करू नये म्हणून याचं जे हे होतं ते 180 फिरायचं फक्त. आणि ही जी तोफ आहे ही पूर्ण पंचधातूत बनवलेली, त्याच्यामुळे ही तोफ गरम होत नाही, नेहमी थंड असते. हे लोखंड आहे. हे जी तोफ आहे ही 180 डिग्री फिरवण्यासाठीचं जे मेकॅनिझम आहे, ती तोफ याच्या अंडरग्राऊंडला एक रूम आहे, त्या रूम मधनं ही तोफ रोटेट केली जायची. राजाचे मित्र वगैरे यायचे, त्यांचे जे सैन्य आहे त्या सैन्याला राहण्यासाठी ही रूम बनवलेली होती. त्यांचं जे सैन्य आहे ते आल्यानंतर इथं राहायचं आणि तिथनं पुढं राजा वरती किल्ल्यावरती जायचा. मेंढक तोफच्या पुढं आल्यानंतर आपल्याला
एक खंदक पाहायला भेटतो. हा खंदक किल्ल्याच्या चारी बाजूनी आहे. हा खंदक 70 ते 80 फूट खोल आहे. याच्यात मगरी, सुसर आणि साप वगैरे सोडले जायचे. पुरातत्व खात्याने एक लाकडी पूल बनवलेला आहे. याच्या आधी पूर्वीच्या काळी इथं चांबड्याचा पूल असायचा, जे की राजा किल्ल्यावरती गेल्यानंतर तो पूल काढून घेतला जायचा. मित्रांनो, जर शत्रू हा खंदक क्रॉस करून आला, ते करणं इम्पॉसिबल होतं, पण आलाच तर किल्ल्यावरती आल्यानंतर इथं मध्येच एक दगड आहे. त्याच्या मागे एक रिझन आहे. किल्ल्याला दगड इथं असल्यामुळं शत्रूला बाहेर यावं लागतं आणि शत्रू बाहेर आल्यामुळं समोरच्या टॉवरवरनं डायरेक्ट समोर दिसला जायचा आणि तिथनं त्याच्यावरती मारा केला जायचा. पुढे आल्यानंतर आपल्याला पुढे अंधेरी मार्ग लागतो. त्या अंधेरी मार्गात आपण आता एंटर करतोय. त्या अंधेरी मार्गात पूर्णतः अंधार असायचा. पूर्णतः बुलबुलही आहे आता अंधारात. आता तुम्हाला कॅमेरा दिसतोय का नाही माहित नाही. शत्रूने इथं एंट्री केली तर सैन्यांना इथं लपण्यासाठी जी जागा आहे, सैन्य इथं लपून शत्रूवरती मारा करायचं. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर इथं असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे, इथं आपलं सगळं सैन्य लपू शकत होतं. त्या अंधेरी खोलीतनं बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे आता बायपास रोड दिसतो. हा जो की पुरातत्व विभागाने 1952 साली बांधलेला आहे. त्याच्या आधी इथं पूर्ण अंधारी रूम असायची आणि इथनं उजेड असायचा. शत्रूला वाटायचं इथनं जायला रोड आहे, पण शत्रू इकडनं आल्यानंतर शत्रूची इथं मान बाहेर यायची आणि त्या मानेतनं इथं शत्रूची मान कापली जायची. तिथनं ती बॉडी काढून त्या बॉडीला टाकण्यासाठी इथं जागा आहे. या इथनं डायरेक्ट ती बॉडी पाण्यात टाकली जायची. आता इथं उजेड आहे, पण याच्या आधी इथं पूर्ण अंधार असायचा आणि इथं पूर्ण खेळ टाकले जायचे. शत्रू जर सगळ्या ह्याच्यातनं वाचून जर इथं आला तर त्या शत्रूच्या पायाला खिळे वगैरे टोचायचे आणि त्या खिळ्यांना विष लावलेलं असायचं. त्याच्यातून पण शत्रू वाचला तर या ठिकाणी सैन्य उभं असायचं आणि ते तिथनं बाणांचा वर्षाव करून शत्रूला ठार करायचं. तर आपल्याला परत एक रूम भेटली, ती पण अंधारीच आहे. त्याच्यानंतर आपण इथं जाऊन पाहू शकतो. इथं आल्यानंतर शत्रूवर इथं वरनं तेलाचा वर्षाव वगैरे केला जायचा आणि तिथं शत्रूला मारलं जायचं. आपण पाहू शकता. आपल्याला वाटतं इकडं जायला रोड आहे, पण तसं न असता रोड जो आहे आपल्याला तो इकडनं जायचंय. आल्यानंतर आपल्याला ही पूर्ण अंधारी रूम भेटती, जो की पूर्णतः बुलबुल आहे. कळतच नाही इकडे जावा की इकडे जावा, पण त्याचा रोड हा इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता सगळा बुलबुल आहे. इथं पण सगळा बुलबुल आहे. त्याच्यानंतर जाण्यासाठी रोड हा इकडनं आहे. पूर्ण अंधारात आहे, काहीच दिसत पण नाही आणि काही कळत पण नाहीये. समोर आल्यानंतर इथं ज्या स्टेप्स आहे, या स्टेप्सला अडकून जर शत्रू पडला तर इथनं त्याची मान वगैरे कापली जायची. पुढे आल्यानंतर हा पूर्ण राऊंड आहे, जो की पूर्ण बुलबुल आहे, जो की कळून येत नाहीये. तिथनं आपण पायऱ्या चढल्यानंतर परत उतरून परत इथं पायऱ्या चढायचं ते आपल्याला. इथनं आल्यानंतर पूर्ण स्टेप्स आहे. शत्रूवरती आलाच तर त्याच्या अंधारात न आल्यामुळं त्याच्या डोळ्यांवरती अचानक प्रकाश आल्यामुळं त्याच्या डोळ्यासमोर अंधार यायच्या आणि इथं जे काही आपले सैन्य बसलेलं होतं ते इथं मारा करायचं. आणि इथं आल्यानंतर पण जे काही वाचतील त्यांच्यासाठी 2 रस्ते तुम्ही पाहू शकता. त्या रस्त्यातनं आपण जर आतमध्ये गेलो तर पूर्ण इकडनं गेल्यानंतर आपण गोल राऊंड मारून आल्यानंतर आपण परत त्याच लोकेशन वरती येतोय. मी पुन्हा एकदा तुम्हाला हा रोड दाखवतो. तिथनं 2 पार्टीज मध्ये शत्रू जायचं, एक त्या रोडनी आणि एक ह्या रोडनी. आणि पुढे आल्यानंतर पहिल्या या खोलीत पूर्ण अंधार असायचा, पण पुरातत्व खात्याने आता इथे लाईटीची सोय केली आहे. दोन्ही साईडने शत्रू आल्यानंतर ते इथं मिळून त्यांच्या सैन्यांमध्ये युद्ध व्हायचं आणि तिथं हे संपायचं. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याकडं वरती जाण्यासाठी रोड भेटतो. मित्रांनो, ती अंधारी खोली पार करून आल्यानंतर जे शत्रू येतील ते शत्रू इथे येऊन अडले जायचे आणि त्या शत्रूंवरती इथनं वरनं मारा केला जायचा. हे जे तुम्ही आत्ता पाहू शकता
हे सिमेंटचे ब्लॉक वगैरे आता पुरातत्व खात्याने नंतर लावलेले मी याच्या आधी छोटीशी पाऊलवाट होती जेणेकरून एका एका सैन्याला वरती यायला लागायचं. मित्रांनो, आपण जी पाहिली ती मेंढा तोफ मगाशी, त्या मेंढा तोफ वरती जर शत्रूने कब्जा केला तर आपण ब्रिज क्रॉस करून आलो. त्या ठिकाणी एक वॉच टॉवर आहे. त्या वॉच टॉवर वरनं त्या मेंढा तोफ वरती हमला केला जायचा आणि तिथल्या शत्रूला ठार केलं जायचं. मित्रांनो, किल्ल्याच्या वरती आल्यानंतर आपल्याला गणेशाचं मंदिर पाहायला भेटतं, जे की पहिले जैन मंदिर होतं. त्याची स्थापना नंतर गणेश मंदिरात करण्यात आलेली आहे. मित्रांनो, किल्ल्याच्या वरती आल्यानंतर आपल्याला हा महाल पाहायला भेटतो. या महालाला बारादरी महाल असं म्हणतात. या महालामध्ये जे काही राजा वगैरे आणि त्याची फॅमिली होती त्यांना राहण्यासाठी याचा यूज केला जायचा. या महालाला बारादरी महाल म्हणतात. त्याचं कारण हे माझ्या पाठीमागचं तुम्ही शेप पाहू शकता, हे दरवाजासारखं. हे असे 12 रूम्स या किल्ल्यावरती आहेत, अशामुळं याला बारादरी असं म्हणतात. ही जी प्लेस आहे ती जो औरंगजेब होता त्याची ग्रामकालीन राहण्यासाठीची फेवरेट प्लेस होती असं म्हटलं जातं. मित्रांनो, किल्ल्याच्या वरती आल्यानंतर आपल्या साईडला हा पाठी खाली महाल आहे. त्या महालापासून एक रोडवरती येतो जो की तुम्ही पाहू शकता. इथं परत कमान आहे, त्यावरती तोफा ठेवलेल्या आहे. आपण त्या पाहायला चाललोय. महालाच्या वरती आल्यानंतर तुम्हाला म्हटलं आपण जिकडे तोफा पाहायला चाललोय त्या ठिकाणी जनार्दन स्वामींचं मंदिर आहे. आता ते कधी बांधलेलं आहे ते काय आपल्याला आयडिया नाही. ही आहे काळापाड तोफ. मित्रांनो, किल्ल्यावरती आल्यानंतर सर्वात उंच बुरुजावरती ना इथे एक तोफ ठेवलेली आहे. त्या तोफेचं नाव आहे दुर्गा तोफ. ही जी दुर्गा तोफ आहे ही याला अशी ॲडजस्टमेंट होती, ही तोफ खालीवरती गेली जायची आणि साईडला पण रोटेट व्हायची, जेणेकरून चारही बाजूला ती हमला करू शकत होती. आणि ह्या जी तोफ आहे हिची जी मारक क्षमता आहे ही 3.5 किलोमीटर अंतर होतं हिचं मारक क्षमतेचं. आणि ही जी तोफ आहे ही पूर्ण पंचधातूंनी बनवलेली, त्याच्यामुळे ही तोफ आहे ना पूर्णतः थंड आहे. जे लोखंड आहे ना आपलं ते उन्हात लवकर गरम होतं. ही पण एवढं ऊन असताना पण आहे ना ही तोफ एकदम थंड आहे. अशा तऱ्हेने आपला हा पूर्ण ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आता आपण किल्ल्याच्या शेवटच्या पॉईंटवरती जिथनं की पूर्ण चारही बाजूला पूर्ण व्ह्यू दिसतो. हा समोर जो व्हाईट कलरचा दिसतोय तो समृद्धी महामार्ग आहे. मित्रांनो, असा हा अभेद्य किल्ला आपला एक्सप्लोअर करून झालेला आहे. आता आपण परतीच्या वाटेने खाली निघणार आहे. तर पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओत. तोपर्यंतसाठी बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.